त्याला हात पण दाखवला मी स्लो व्हायला. काय यार ते. आज मुंबई गोवा हायवेवर राईड करताना जो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडला हा एकदम भयावह होता. म्हणजे अक्षरशः अंगावर काटे आले माझ्या. आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असं इन्सिडेंट मी माझ्या डोळ्यासमोर बघितलं. पोलादपूरचा जो टोल लागतो तो क्रॉस केल्यानंतर एक फ्लायओव्हर सुरू होतो. त्या फ्लायओव्हरला एक ब्लाइंड स्पॉट आहे, कारण तो फ्लायओव्हर असा चढ आहे आणि त्याच्यानंतर उतार आहे. तर जेव्हा उतार सुरू झाला तेव्हा अचानक मी पाहिलं की हायवेच्या मधोमध एक बैल सैरावैरा धावतोय आणि दोन मुलं टू व्हीलर घेऊन राईटच्या लेनला, एक्स्ट्रीम राईटच्या लेनला उभी आहेत आणि ती बैलाकडे बघतायत. आणि तो बैल लिटरली माझ्या दिशेने धावतोय आणि माझी स्पीड पण ही 80-90च्या मध्ये होती. आणि माझ्या मागे किती गाड्या येत होत्या ह्याची मला कल्पनाच नव्हती. जेव्हा मी त्या बैलाला बघितलं तेव्हा मी लगेच गाडी स्लो करायला सुरू केली आणि मागच्या गाड्यांना हात दाखवायला सुरू केला. आणि माझ्या गाडीला मी हळूहळू लेफ्ट लेनला घेतली आणि पार्किंग लेनमध्ये उभी केली. आणि मला असं वाटलं की ठीक आहे, बैल आता वाचेल, कारण मागच्या सगळ्या गाड्या थांबल्या असतील. आणि हा विचार माझ्या मनामध्ये चालू असतानाच समोरून राईट लेननी एक किया आली आणि तो बैल नेमका त्या राईट लेनकडेच म्हणजे फर्स्ट लेनकडे धावत गेला. आणि त्या कारची धडक त्याला जबरदस्त बसली आणि त्या धडकेमध्ये तो बैल अक्षरशः जागेवर कोसळला. आणि असं वाटलं की संपलं सगळं. किया कॅरेनचा चिथडा उडालेला लेफ्ट साईडून. सगळे प्लॅस्टिकचे पार्ट असे इकडे तिकडे हवेमध्ये उडत होते. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये जर मी हे सगळं कॅप्चर केलं असतं तर खरंच तुमच्या पण अंगावर काटे आले असते. मुंबई गोवा हायवे आता सुपरफास्ट झाला आहे, म्हणजे 3 लेनचा हायवे आहे. तर इकडे 80 आणि 100च्या स्पीड ह्या नॉर्मल वाटतात गाड्यांच्या. तर अशा हायवेवर आपण अशा घटना एक्सपेक्ट करू नाही शकत ज्या होत्यात वारंवार. तर ह्याच्यामध्ये चूक कुणाची? ह्याच्यामध्ये चूक त्या बैलाची, स्पीडमध्ये येणाऱ्या त्या कार ड्रायव्हरची, फर्स्ट लेनमध्ये असलेल्या त्या बाईकवर असलेल्या मुलांची, की माझी, की त्या शेतकऱ्याची ज्याच्या हातातून तो बैल सुटून हायवेवर आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण ह्या व्हिडिओचा अंत हा सुखद आहे, कारण सगळेच वाचले आणि कसे कसे वाचले ते मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याला हात पण दाखवला मी स्लो व्हायला. काय यार ते. त्याला मी हात पण दाखवला गाडी स्लो कर म्हणून. अहो मी हात पण दाखवला तुमच्या गाडीला. गाडी तुमची पण स्पीडलाच होती. तुम्ही साईडला झालात. तो धावत आला ना तेव्हा मी लांबून बघून तुम्हाला स्लो हात दाखवला. एवढी सांगा ना, वाट लागली गाडीची. कुणाचा बैल आहे? हा काय बघा ना, गाई अरे यार काय शिट नशीब तो. अरे हो ना, पण कसं वाईट वाटतं यार. प्राणी हो. आहे काय कोण डॉक्टर बिक्टर बोलव ना त्याला. पण जनावरांचा कोण डॉक्टर पण असेल ना. तुम्ही पण पुढेच होते ना. तुम्ही हात दाखवला ना, तुम्ही जर आम्ही दाबतो तर तुम्ही मध्ये येताय. नाही ना, मी लेफ्टला गेलेलो. हो ना, आता मला कळतच नव्हतं तो कुठे धावणार आहे. माझी घाबरलं ही गाडी आमच्या इथे आता. माहित आहे का सगळे तुम्ही आम्ही वाचला नशीब त्याच्यावर काय बोलणार सांगा मला. किती पैसे लागले? त्याला कुठे आहे तुम्ही असं टाकलं रस्त्यावर कुठे बोलतात? हा काय तुमचा बैल आहे काय? हात दाखवला ना. हो तुम्ही आला असता गाडीमध्ये आमच्या. आता सांग, स्पीड होता गाडीला माझ्या. तो आला असता माहित आहे का. मी ना त्याला लांबूनच बघितला, म्हणजे तुम्हाला दिसला नसेल तो, पण लांबून बघितलं म्हणून मी लगेच हात दाखवायला चालू केला. एवढ्या स्पीड मध्ये गाड्या थांबवणार तुम्ही? हायवेला गाड्या बैल आला तो. होय, असे बाईकवाले किती मेलेत मग बैल आणि गुरांमुळे. बघा ना, गेली वाट लागली गाडीची. अरे कोणतं चौका थांबा गाडी, गाडी थांबवणार का स्पीड मध्ये सांगा. 80-50 स्पीडला किती गाडी थांबवली? हायवे माझ्या गाडीचे एवढे लागले काय बोलणार. वाट लागली गाडीची. माझ्या गाडीला वाट लागली. 20 लाखाची गाडी मला एवढे लागली.
ॲक्च्युली ह्या गुरांमुळे एवढे ॲक्सिडेंट्स होत आहेत ना, लोक गुरं असे सोडून देतात. सांगितलं त्याला साईड झालं असतं, त्याला गाडीचं पण जबाब झाली असती. मी एवढी माझी बाईक कंट्रोल केली. बाईक मी उडवलं बोलत मला वाटलं आता तो उडून माझ्यावर येतोय की काय. आता बैला या गुरांचं कळत नाही ना, धावायला लागली की कुठे धावतात ते. तुम्हाला दिसते समोर आहे पहिले कमी करणार 100ला काय सांगतो बरोबर ना, साधं गणित. पण मी लांबून बघून स्लो केली बैलाला बघून, बघितल्या गाडी. तुम्हाला बघतोय मी त्याला हात करतोय म्हणून. हां नाही, गाडी कंट्रोल केली असते त्यांनी एवढी. आता ते ABS BBS सगळं आहे त्या गाडीला. फास्ट नव्हता तो. ना माझ्यापेक्षा स्लो होती ती गाडी. शे वाईट होतं पाहिजे. नशीब तो हे वाचला तो. बापरे, नशीब वाचला तो. पण तेव्हा माझा कॅमेरा चालू असताना तर हे दृश्य एकदम भयंकर होतं. म्हणजे जे समोर घडलं, समोरच झालं सगळं माझ्या. मला गाडी पाठवू काय टोचनला तिकडून पोलादपूरवरून? नाही थांबा ना, बघतो मी, एक मिनिट थांबा. तुमचं हे आहे का RS आहे? त्यानं डायरेक्टली डीलरशिपलाच लावतो. RSLच पाठवता ना? इथे आहे का, इथे की आहे का? नाही ते किया नाही आहे. मग तो जवळचा RSLला फोन करतील कियावाले. जवळच्या RSला कॉल करतात. तुम्हाला कुणाला काय लागलं नाही ना? आम्हाला लागलं हो, तुम्ही बाईक मध्ये हा बाईक मध्ये जानवर आहे ना, वाईट वाटतो. सांगू चुकून का तुम्ही लेफ्टला काय थांबले, तर कुठं राईट राहिली? वाल्याने जागाच नाही ठेवली, राईट वाला गाडी तिथे थांबवली. हो, आता मग डिवायडर लागू ऐका गाडी ना. मला वाटलं त्याच्या हातातून बैल आपली सुटलाय. गाडी आणि सोडली आता त्याला, माझ्या राईटला तू बोलतो बोला, गाडीवर. हम्म, बरोबर. पुढे थांबव ना. हम्म. एक बैल आला मध्ये, बैल काय 2 बाईकवाले त्यांना वाचवायला गेलो मी, आणि बैल आला मध्ये रनिंग मध्ये. आणि सगळं एकदम पंप आहे ह्याच्यामध्ये हो. आपला ह्याच्या बालाजी हॉटेल अगोदर झालं, पुढचं डॅमेज झालं. पण ठीक आहे, लागलं कोणाला नाही, ठीक झालं. बैल थोडासाही झाला. बाप रे, विचित्र अवस्था. ते समोर बघितलं ना, ते मला कसं तरी होतं अजून. त्या बैलाला नशीब तो वाचला, तो मेला नाही. त्याच्यामुळे होतं कसं, आपण गाड्या आता हायवे एवढा सुसाट झाला आहे की गाड्या 100च्या वरती असतात, नो डाऊट 80-100च्या वरती असतात. पण सडनली असं काय झालं ना, समोर कोण धावत आलं, बैल वगैरे, गुरं अचानक आलीत, तर ते कंट्रोल करणं खूप अवघड होतं. आणि शेतकऱ्यांनी पण स्वतःचे बैल किंवा गुरं अशी सांभाळून ठेवावी. या हायवेला नका सोडू, कारण कित्येक बाईकवाले मेलेत. त्या दिवशी बालाजी हॉटेलच्या समोर पण एक बाईकवाला मेला, 2 बाईकवाले मेले. असंच ॲक्सिडेंट झालं, बैल समोर आला. हा यार. तर तुम्ही सगळ्यांनी सांभाळून चालवा गाड्या. आणि अशा अलर्ट राहा जरा, काही जनावरं वगैरे मध्ये येत आहेत का, कारण हे इन्सिडेंट खूप होत आहेत. आता हे सगळं पाहून तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आलीच असेल की ह्या व्हिडिओचा जो शेवट आहे हा चांगला झाला. बैल पण जिवंत राहिला, बैल मेला नाही. किया कॅरेनचा ॲक्सिडेंट झालं, त्यांचा पण कंट्रोल केला नाही, कोणाला दुखापत झाली नाही. गाडी रोलओव्हर पण होऊ शकली असती. फर्स्ट लेनमध्ये जे बाईकवाले उभे होते घाबरून बैलाला, ते पण वाचले, कारण किया कॅरेनचा कंट्रोल जाऊन ती गाडी त्यांच्यावर पण गेली असती किंवा हायवेच्या पलीकडे पण गेली असती. आणि डावीकडे मी होतो तर मी पण वाचलो, कारण तो बैल माझ्या अंगावर पण येऊ शकला असता किंवा तीच गाडी माझ्या अंगावर पण येऊ शकली असती. तर म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असंच काहीतरी आज घडलं. चूक कुणाची होती का कुणाची नव्हती हे महत्त्वाचं नव्हतंच. सगळेजण वाचले हे खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे जेव्हाही हायवेवर ड्राईव्ह कराल तेव्हा स्वतःची पण काळजी घ्या आणि समोरच्यांची पण काळजी घ्या. अलर्ट राहा. गाडी त्या स्पीडने चालवा ज्या स्पीडमध्ये तुम्ही कंट्रोल करू शकाल.
तर आता घेतो मी तुमचा निरोप. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमचे ओपिनियन्स नक्की कमेंट करा आणि असेच ट्रॅव्हल लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.